लक्ष द्या सगळ्यांनी, ऐका. मग तो आपण एक्स्ट्राचा ॲरे घेत होतो, पण क्विक सॉर्ट काय बोलतो की माझ्या सिनारीओमध्ये एक्स्ट्राचा ॲरेच नाही आहे, सो माझी स्पेस कॉम्प्लेक्सिटी O ऑफ 1 आहे. मग आता जर तुम्ही बघायला गेलं तर बेस्ट असं दिसतो की क्विक सॉर्ट आहे, पण मी तुम्हाला सांगतो की जेवढे पण ऑपरेशन्स केले जातात म्हणजे ह्याच्यावाले की सॉर्टिंगवाले, आणि तिथं बेस्ट टाईम कॉम्प्लेक्सिटीचा सिनारिओ जेव्हा जेव्हा कन्सिडर केला जातो क्विक सॉर्टच्या आधी मर्ज सॉर्टलाच प्रेफरन्स दिला जातो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी आर्किटेक्चर डिझाईन केलं जातं ना, तुम्हाला कळत असेल LLD HLDचे सिनारिओ असतात. त्या LLD HLDच्या सिनारिओमध्ये हाय लेवल डिझाईन पण गोष्टी केल्या जातात. म्हणजे काय की आधी ठरवलं जातं कशा कशा गोष्टी असतील, मॉड्यूल काय काय असेल, कुठल्या गोष्टी येतील. मग थोडं त्याच्या डेप्थमध्ये जातात आणि बघतात की हे जर मला काम करायचं आहे म्हणजे माझं हे बिझनेस लॉजिक आहे, तर मला कुठले अल्गोरिदम इथे सुटेबल आहेत, कुठल्या टाईपचं अल्गोरिदम. मग ते प्रायोरिटी देताना मर्ज सॉर्टलाच नेहमी प्रायोरिटी दिली जाते. जरी तुम्ही नोटीस कराल क्विक सॉर्ट हा मर्ज सॉर्टपेक्षा पण चांगला आहे का, कारण ह्याच्याकडे स्पेस कॉम्प्लेक्सिटी एक्स्ट्रा आहे. अरे एनची व्हॅल्यू 1,00,000 पकडा, 1,00,000चा जर ॲरे तर मर्ज सॉर्टमध्ये कळते का 1,00,000चा आपण एक्स्ट्राचा स्पेस 1,00,000 गुणिले डेटा टाईप ज्या टाईपचा ॲरे असेल, ठीक आहे, 1,00,000 गुणिले 4 समजा 4,00,000चा ॲरे बनवू शकतो, म्हणजे तेवढी मेमरी एक्स्ट्राची जाऊ शकते. पण ह्याच्या सिनारीओमध्ये तसं नाही आहे, तरी पण मर्ज सॉर्टलाच प्रायोरिटी दिली जाते, कारण की अल्गोरिदमचं बिल्ड आहे ना, तर तुम्ही बघाल ना मर्ज सॉर्ट एकदम असा रोबस्ट अल्गोरिदमसारखा दिसतो आपल्याला, भारी. आणि क्विक सॉर्टमध्ये बरेचसे व्हर्जन्स आहेत, त्यामुळे पण प्रायोरिटी दिली जाते मर्ज सॉर्ट. मर्ज सॉर्ट एकाच लेवलला चालतो सेम, त्याच्यामध्ये वर्जन वगैरे काय नाही, कारण की मिड फाइंड आउट करायचं आहे. कॅल्क्युलेशन कसंही करा मिड तोच येणार आहे. 2 सांगितलं होतं ना मिड काढण्यासाठीचे फॉर्म्युले होतं, तर कसंही करा तर मिड तोच येणार आहे कुठलाही जा. पण आहे ना क्विक सॉर्ट तसं नाही आहे. क्विक सॉर्टमध्ये तुमच्याकडे ना ऑप्शन्स असतात की तुम्ही कशा पद्धतीने क्विक सॉर्ट लिहायचं आहे. तर मी काय करतो आहे, सगळ्यात जो सोपा आहे, ठीक आहे, अवघड जाऊ नये कोणालाच म्हणून सगळ्यात सोपा आहे तो वाला आपण कन्सिडर करूया क्विक सॉर्ट. सगळ्यात सोपा म्हणण्यापेक्षा म्हणजे जर बायनरी रिकर्शन येत नसेल तर ते पण अवघड आहे, पण बायनरी रिकर्शन येते तर त्याच्यातला पण सोपा पार्ट आहे तो आपण घेऊ शकतो. सोपा पार्ट म्हणजे परत एकदा सांगतोय, पिवट एलिमेंट नावाची एक कन्सेप्ट आहे, ठीक आहे, क्विक सॉर्टमध्ये. म्हणजे कोणीतरी ना आपला ॲरे दिलाय, कुठल्या तरी एका एलिमेंटला पिवट एलिमेंट बोलायचं. पिवट ऐकला असेल शब्द, तुम्ही ऐकलाय का, कुठे ऐकलाय, एक्सेल शीटमध्ये ऐकलाय का, कुठे ऐकलं, कॉलेजमध्ये काय करताय पिवटला घेऊन तुम्ही? अच्छा, अल्गोरिदमच शिकलेत का, म्हणजे मर्ज नव्हता शिकवला, डायरेक्ट क्विक शिकवला. व्हेरी क्विक. हां, कसं काय डायरेक्ट मर्ज न शिकवता क्विक का? काल तर दिसत नव्हतं चेहऱ्यावरनं मर्ज येतोय, ठीक आहे, चला असो. क्विक सॉर्टमध्ये ना एक एलिमेंट असो, तर तुम्ही पहिल्या एलिमेंटला पण पिवट एलिमेंट म्हणू शकता, किंवा शेवटचा एलिमेंट किंवा मधला कुठलाही रॅन्डम एलिमेंट घेऊन त्याला पिवट एलिमेंट बोलू शकता. पण कसं आहे माहिती आहे का, जर तुम्ही शेवटच्या एलिमेंटला पिवट एलिमेंट कन्सिडर केला ना, तर त्यानुसार जो अल्गोरिदम तयार होतो, स्टेप्स तयार होतात ना, ते थोड्या इझी आहेत. इझी म्हणजे पहिल्या एलिमेंटला पिवट पकडला तर त्याच्याही स्टेप्स इझी आहेत, फक्त नेस्टेड वाईलच्या सिनारिओमध्ये त्या गोष्टी वाढत जातात, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये नॉर्मल एक फॉर लूप फिरवला तरी पण आन्सर मिळून जातं. मग आपल्याला फक्त फोकस ह्याच्यावरच करायचा असतो की पार्टिशन नावाची काहीतरी कन्सेप्ट आहे. मग तो काय करतो, एक एलिमेंट घेतला, बघायचं की त्या एलिमेंटपेक्षा सगळे लहान एलिमेंट आहेत ना ते त्याच्या लेफ्ट साईडला आले पाहिजेत, आणि त्या पिवट एलिमेंटपेक्षा मोठी लोकं सगळी त्याच्या राईट साईडला आली पाहिजेत. आता बघा, लेफ्ट साईडला येतं ना सिक्वेन्सच असायला पाहिजे असं काही नाही, फक्त त्याच्यापेक्षा लहान. आणि राईट साईडला सिक्वेन्सच असायला पाहिजे असं काही नाही, फक्त त्याच्यापेक्षा सगळे मोठे त्या बाजूला. मग आता तुम्ही मला सांगा, बघा नोटीस करा, 8चा ॲरे किंवा 7चा ॲरे घेतला, एक समजा आपल्याला पिवट एलिमेंट मध्ये आला, इकडे 3 एलिमेंट आहेत, इकडे 3 एलिमेंट आहेत, 7चा ॲरे कळलं. मग आता हा सेंटरला आला, याच्यापेक्षा सगळे लहान ह्या साईडला आहेत, पण ह्यांचा सिक्वेन्स असेल याची गॅरंटी नाही आहे. मग आपण एक एक्झाम्पल घेऊया. बघा, मी आधी व्हिज्युअलायझेशन दाखवते, नंतर आपण ड्रॉ करणारच आहोत, कालच्या सारखं सेम, ठीक आहे. वेळ लागला चालेल, पण आयुष्यात परत कधी हे अल्गोरिदम शिकायला नाही लागले पाहिजेत, ठीक आहे. एकदाच इमॅजिन झालं पाहिजे सगळं. मला सांगा, आता आपण नंबर असेच घेऊया, रँडम उलटे पुलटे घेऊया. फक्त आपल्या ह्याच्यामध्ये ना 1 2 3 4 5 6 7 असे नंबर आहेत, त्याच्यामधला 4 नंबर हा आपला शेवटचा ॲरेतला एलिमेंट आहे असं आपण कन्सिडर करूया. उलटे पुलटे नंबर आहे, 4 शेवटी आहे. आता आपण त्याला आहे ना बोललो की तू पिवट एलिमेंट आहे, त्याला उचलला आपण. आता तुम्ही मला सांगा, 4च्या लेफ्ट साईडला 3 नंबर येणार आहेत आणि 4च्या राईट साईडला 3 नंबर येणार आहेत. पण आता आपण इमॅजिन करा, 4 इथे पकडला, मे बी 1 2 3 सिक्वेन्स पण भेटू शकतो, किंवा 3 2 1 असं पण असू शकतं, किंवा 1 3 2, कळते का. म्हणजे हे ह्यांचा सिक्वेन्स असायलाच पाहिजे असं काही नाही आहे, फक्त 4च्या लेफ्ट साईडला 1 2 3 यायलाच पाहिजे, आणि ह्या 4च्या राईट साईडला 5 6 7 कुठल्याही उलट्या पुलट्या सिक्वेन्स ते कसंही, म्हणजे सॉर्टेड नसावं, कसंही येऊ शकतं, ते त्याच्या उजव्या बाजूला आलं. कळलंय का नक्की. मग आता तुम्ही नोटीस करा,
4 तर त्याच्या परफेक्ट पोझिशनला येऊन बसलाय, याचा अर्थ 4चा विषय मिटला. आता राहिली गोष्ट लेफ्ट साईडचा ॲरे, राईट साईडचा ॲरे. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल हे रिकर्शन आहे. सेम ॲरेवरती जे केलं तसं लेफ्ट साईडला जायचं, त्याला बोलायचं तुझा पिवट एलिमेंट शेवटचा एलिमेंट आहे, त्याला पकडायचा, त्याला मध्ये ठेवायचा, त्याची बाजू कव्हर करायची. असं कुठपर्यंत करायचं? सिंगल एलिमेंट. हां कळलंय आता. मग रिकर्शन ह्या साईडला, आणि रिकर्शन बायनरी रिकर्शन असल्यामुळे आपल्याला राईट साईडला जायचं टेन्शन नाही. काम संपलं की बरोबर तो राईट साईडला जाणारच आहे.